या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लादल्यानंतर या बँकेचे ठेवीदार कालपासून बँकेच्या बाहेर आपल्या ठेवी काढून घेण्यासाठी गर्दी करत असल्याचं मुंबईत पाहायला मिळत आहे। सध्या बँकेकडून खातेधारकांच्या लॉकर्समधील किमती ऐवज काढण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता हे लॉकरमधील आपल्या वस्तू परत मिळवण्यासाठी मुंबईत गर्दी दिसत आहे। काय बघा आता हे आम्ही आता सगळे आमच्या डिपॉझिटच्या लाईनला उभे आहोत। कालपासून लोक एवढी प्रचंड मोठी लाईन आहे, बँक ऑपरेट करते, सगळ्यांचे लॉकर ओपन करते, टोकन देते सगळे। पण आता जे काही लोकांचे डिपॉझिट्स आहेत मोठ्या मोठ्या अमाऊंटचे, सगळ्या सिनियर सिटीजन आहेत, 70-75 वर्षाचे, काल लोकांना उभं राहता येत नव्हतं। पण जे काय बँकेची मॅनेजमेंटने जो काय घोळ केला असेल, पण आता ह्या लोकांना सर्वसामान्य माणसाला त्रास होत आहे। आता आमची मुलं आम्हाला म्हणतात अरे तू कोऑपरेटिव्ह बँकेत का अकाउंट ओपन केलं, तुम्ही एवढ्या नॅशनल बँकेत का ठेवलं नाही, तर ह्या बँकेवर मी विश्वास ठेवला म्हणून आम्ही आता सगळ्या अडचणीत आलेलो। जे काही लॉकर्समध्ये ज्याचे काय असतील दागिने ते आज केवढी मोठी आता सगळे सिनियर सिटीजन आहेत, आता मुलांना काय सांगणार तुम्ही। म्हणून आता सगळ्यांनी शहाणं व्हावं की कोऑपरेटिव्ह बँकेत अकाउंट कुणीही ओपन करू नये, एवढं मेहरबानी करून सगळ्यांना सांगा। आता बस झालं आहे कोऑपरेटिव्ह बँकेचं, कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेत अकाउंट ओपन करू नका, कारण आता सगळे काल 80-85 वर्षी लोक आहेत, लोकांची 15 लाख 20 लाख 25 लाख काय करणार तो माणूस, त्याला कोण त्याची श्युरिटी कोण देणार। आता आज प्रशासक नेमलाय म्हणून आज लोकसत्तेला आलेलं आहे, मे बी होईल सगळ्यांचं व्यवस्थित, पण हा त्रास खूप होतोय ना। आम्ही इथे सेव्हिंग अकाउंट आहे, माझं सेव्हिंग अकाउंट आहे, ठेवी अजिबात नाही आहेत, लॉकर आहे, ते लॉकर ऑपरेट करायला त्यांनी अलाउड केलेलं आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम्स नाही आहे, समजलं। आणि आरबीआयच्या गाईडलाईनने बँक चालते, त्या आरबीआयच्या इन्स्पेक्शनमध्ये त्यांना काहीतरी फ्रॉड आढळला असेल, लोनिंगमध्ये काहीतरी फ्रॉड आढळला आहे म्हणून त्यांनी स्टॉप केलेले आहेत डिपॉझिट देणं, किंवा 5 लाखापर्यंतच्या डिपॉझिटला इन्शुरन्स आहे, गॅरंटी असते, समजलं। त्याला काय सेफ असतात, रिकवर आरबीआय करून देते, पण त्यांना गाईड
लेवलला आणण्यासाठी त्यांना रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे 6 महिन्याचे. 6 महिने त्यांना लेवलला आणण्यासाठी संधी दिलेली आहे. 6 महिन्यामध्ये आले नाही तर त्यांचं लायसन्स रद्द करतील. लायसन त्यांचं रद्द केलेलं नाही. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट विजापूर वेस येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.